अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण राज्यामधील 29 महापालिका निवडणुकांसाठी आज मतमोजणी होणार आहे। सकाळी 10 वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि आज सकाळपासून TV9 मराठीवर महापालिकांचा सुपरफास्ट निकाल तुम्हाला पाहता येणार आहे। मुंबईमध्ये एक्झिट पोलनुसार जर बघितलं तर महायुतीची सत्ता आणि ठाकरे बंधूंना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। एक्झिट पोलच्या नुसार ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका जाणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये महायुतीची जोरदार मुसंडी असण्याचाही अंदाज वर्तवला जातोय। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मुंबई महानगरपालिकांचा निकाल लागायला थोडा उशीर होणार आहे अशी कल्पना कालच देण्यात आलेली होती। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि मुंबईमध्ये जर आपण पाहायला गेलं तर 23 ठिकाणी मतमोजणी केंद्र जी आहेत ती उभारण्यात आलेली आहेत आणि प्रत्येक ठिकाणचे अपडेट्स, प्रत्येक निकालाचे अपडेट्स तुम्ही सर्वप्रथम TV9 मराठीवर पाहू शकणार आहात। राज्यातील 29 महापालिकांचा निकाल आज दिवसभर आपण TV9 मराठीवर बघू शकणार आहात। आपण जर बघितलं तर मुंबईतील निकाल हा 10 वाजल्यापासून स्पष्ट होण्यास सुरुवात होईल, मात्र राज्यभरातले प्रत्येक अपडेट काही तासातच आता सर्वांसमोर येतील। मतदार राजानं काल आपला कौल मतपेटीत बंद केला आणि तो कौल आज उघडला जाणार आहे। मतदार राजानं नेमका कुणाला कौल दिलेला आहे, सत्ता कुणाच्या हाती येणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। काही तासातच हे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। 29 महानगरपालिकांसाठी जवळपास 50 ते 55% मतदान झालेलं आहे। मतदार राजानं नेमका कुणाला कौल दिलेला आहे हे चित्र अवघ्या काही तासामध्ये स्पष्ट होईल। 29 महानगरपालिकांपैकी मुंबई महानगरपालिका सोडली तर अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। नेमका निकाल काय लागतो, कुणाची सरशी होणार, कुणाला मिरची लागणार, हे सगळं चित्र जे आहे ते आज स्पष्ट होईल। मुंबईमध्ये एक्झिट पोलनुसार महायुतीची सत्ता येते आणि ठाकरे बंधू पार पडल्यानंतर आज लगेच निकाल जाहीर होणार आहेत। खरं तर अवघ्या काही वेळानंतर पुण्याचा कारभारी कोण असणार हे ठरणार आहे। माझ्यासोबत शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकर आहेत। मतदानाचा टक्का काहीसा कमी आहे, मात्र काही वेळात पुण्याचा कारभारी ठरणार आहे। मतमोजणीला सुरुवात होईल। काय अंदाज आहे मामा एकंदरीत? याच्यामध्ये मतदार राजाने मतदान केलेलं आहे आणि याच्यामध्ये निकाल तर आता सुरुवात होईल, पण मला विश्वास आहे की योग्य लोकांच्या हातामध्ये पुणेकर सत्ता देतील हा विश्वास मला वाटतोय। आणि शिवसेना सर्व आमचे कार्यकर्ते अत्यंत चांगल्या पद्धतीने लढलेले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून पुणेकर हे विश्वास आहे की मला शिवसेनेच्या पदरात मतदान करतील आणि शिवसेनेला विजय करतील। मतदानापूर्वीच 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते। 163 जागांसाठी ही सगळी निवडणूक प्रक्रिया पार पडली। काय अंदाज आहे मामा, नेमके कुणाच्या पार्ट्यात किती जागा जातील? नाही, याच्यामध्ये जागेचं आता कल येईलच आपल्याकडे, पण निश्चित शिवसेनेची नोंद याच्यामध्ये घेतली जाईल। शिवसेना निर्णायक ठरेल। शिवसेनेचा मतदार आणि एकनाथ शिंदेंनी असलेलं त्यांचं काम महाराष्ट्रामध्ये त्याचं चित्र तुम्हाला आता निवडणुकीत मतदानात आता निकालात दिसेल। भाजपचे मुरलीधर मोहोळ म्हणतायत की स्वबळावर आम्ही लढलोय आणि स्वबळावरच सत्ता आमची येणार आहे, आम्हाला कोणाची गरज लागणार नाही। त्यांना कोणाची मतदारांची बी गरज लागत नाही त्यांना, कारण एवढे ते सक्षम आहेत, त्यामुळे ते स्वतःही काय करू शकतात। एकंदरीत या पुण्याच्या निवडणुकीत अजित दादा गेम चेंजर ठरतील असं एक बोललं जातंय। तुम्हाला काय वाटतंय? कारण की ऐनवेळी झालेले प्रवेश असतील किंवा त्यांनी घेतलेल्या सभा असतील, पुण्यात केलेले प्रचार असतील, यावरून अजित दादांच्या देखील चांगल्या जागा येतील असं सांगितलं जातं। आम्हाला खरं तर निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवारी देतानाच उशीर झाला, तो उशीर व्हायला नको होता आणि त्यामुळे आम्हाला ज्या काही राजकीय डावपेच करायचे होते ते करता नाही आले, परंतु चला जाऊ द्या, शेवटी शिंदे साहेबांचा निर्णय होता। नाही तर पुण्यामध्ये अजूनही वेगळं चित्र दिसलं असतं, पण लोकशाहीमध्ये जनता ही सर्व निर्णय घेत असते आणि त्याचा निकाल आता आपल्याला दिसेलच। काल तुमच्या नेत्या नीलम गोरेंनी देखील खंत व्यक्त केली की ऐनवेळी भारतीय जनता पार्टीने आम्हाला धोका दिला आणि त्यामुळे आमची थोडीफार गडबड झाली। तुम्हाला देखील तसं वाटतंय की जे काही आज निकाल येतील त्यात काही जागा कमी प्रमाणात येतील, त्याला जबाबदार भाजप असेल? नाही, विषय आता युतीच्या सगळ्या ह्या गडबडीत आम्हाला सगळी प्रक्रिया करायला किंवा बाकीचे सगळं डिसिजन घ्यायला आम्हाला वेळ मिळाला नाही, त्याच्यामुळे थोडी गडबड झाली ही वस्तुस्थिती खरी आहे। पण आम्ही नाही त्यांच्यावर ह्याचं चित्र तुम्हाला दिसलच ना आता।
तुमचा मुलगा आणि पत्नी देखील निवडणुकीच्या रिंगणात होते, आज निकाल लागणार आहे, काय वाटतंय एकंदरीत? नाही, याच्यामध्ये लोकशाहीने आता सगळ्यांच्या पद्धत मतदान टाकलेलं आहे. निर्णय आता थोड्या वेळात कळेल. पण मला हे माहिती की दंगेकर कुठं